शिवसेनेचा वर्धापन दिलाय, दोन शिवसेनेचे दोन वर्धापन दिले. आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस, शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन. ज्या शिवसेना प्रमुखांनी एका जिद्दीने महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला स्वाभिमानाने उभं केलं, तो हा दिवस. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून त्याची पायाभरणी आजच्या दिवशी केली गेली. म्हणून त्या शिवसेना प्रमुखांना अभिवादन करायला आम्ही हा वर्धापन दिन अत्यंत उत्साहामध्ये साजरा करतो. शिवसेना प्रमुखांनी घेतलेले किंवा दिलेले विचार, त्या विचारधारेवर आधारित माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने शिवसेना मजबूतीकडे वाटचाल सुरू केलेली आहे, त्यासाठी हा घेतलेला मेळावा. आम्ही शिवसेना प्रमुखांचे विचार जपण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी जे काही कधी आयुष्यात ज्या तडजोडी केल्या नाही, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी बरोबर कधी गेले नाही, त्या तो धागा पकडून आज शिवसेनेचं मार्गक्रमण होत आहे. हा एक आमचा भाग आहे. दुसरीकडे उबाठाचे लोक मेळावा घेत आहेत. मी पहिल्यांदा अशी जाहिरात पाहिली की या मेळाव्याला कोण येतंय, तर एक कवी येतोय, अनेक स्टँडअप कॉमेडियन येतोय, आपण आवर्जून यावं. पक्षामध्ये जी काय कॉमेडी चालली ते काय कमी पडलंय का? आणि पक्ष कुठे चाललाय नेमकं आम्हाला तरी कळायला मार्ग नाही. म्हणजे 6 खासदार, आता विचार करा की त्यांच्या बरोबर असलेले हजारो कार्यकर्ते बरोबर गेलेत का 6च गेलेत? याचं खरं तर दुःख किंवा त्याच्याबद्दलचं मनस्ताप व्हायला पाहिजे. परंतु काही झालं, कार्यकर्त्यांना हसत राहा, माझे टोमणे आता तुम्हाला सहन होत नाही म्हणून मी कॉमेडियन बोलवलाय. अशा प्रकारचा मेळावा घेणं हे कितपत योग्य आहे? त्या ग्रीसच्या राजाचं कधीतरी ऐकलं होतं की ते रोम जळत होता आणि तो व्हायोलिन वाजवत होता. तीच पद्धत या महाराष्ट्रामध्ये उबाटाची झाली. एक त्यांचे प्रवक्ते आहेत, ते काय बोलतील हे त्यांनाच माहित नाही. आता हे दुसरे आज जो मेळावा घेणार आहेत त्याच्यामध्ये काही असणार आहे. जे पक्षाचे सिनियर नेते आहेत ते कुठेतरी साईडला असे बसलेले तुम्हाला पाहायला मिळतील. हे स्टँडअप कॉमेडियन येतील, कॉमेडी करतील, हे टोमणे मारतील. मेळावा संपन्न झाला, शिवसैनिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अशा प्रकारचा तो आजचा मेळावा आहे. म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार ज्यांनी विकलेत, ज्यांनी सोडलेत, त्यांचा मेळावा आणि निष्ठावंताचा म्हणून आमचा मेळावा, हा दोघांमधला फरक आहे. आणि मला वाटतं आजचा मेळावा हा आमचा दणदणीत एक जागृत हिंदुत्व घेऊन आम्ही पुढे चाललोय. महाराष्ट्र याकडे फार आशेने पाहतात, महाराष्ट्राची जनता पाहते. म्हणून आम्ही आज आनंदात वाजत गाजत त्या मेळाव्याला हजर राहणार आहोत. दोन शिवसेना, जागा दोन्हीचे महाराष्ट्रात वाढले, संख्याबळ वाढलं, पण दबदबा काही वाढू शकला नाही जो दबदबा पूर्वी होता. आता दबदबा कसा राहील हो? यांचा दबदबा कसा राहील? विचार करा ना, किती दुर्दैवी आहे. काल पक्ष फुटतोय आणि स्टँडअप कॉमेडियनला बोलून एक हास्य जत्रा तिथं निर्माण करतायत. म्हणून पक्षाचं अस्तित्व काय, आता हे शिवसैनिकच चिंतेत आहे की यांना काय झालंय काय. मग यांना काही घेणं देणं नाही तर आपल्याला काय घेणं देणं? या भूमिकेमध्ये कदाचित कार्यकर्ता असावा. नाही, प्रश्न असा आहे सर की शिवसेनेचे 2 गट झाले, तुमची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, बरोबर. संख्या वाढली, मंत्री वाढले, आमदार वाढले, खासदार वाढले, पण पूर्वी जो शिवसेनेचा दबदबा महाराष्ट्रात होता
तो आता कमी झाला अशी चर्चा हे आहे. बघा, आमचा दबदबा, शिवसैनिकाची ताकद हाच आमचा दबदबा आहे. आणि एक लक्षात घ्या, नेत्यांमध्ये हा फरक असतो. शिवसेना प्रमुखांचा बरोबरी कोणीही महाराष्ट्रातला कोणताही पक्षाचा नेता करू शकत नाही. हे स्पष्टपणे तुम्हाला सांग. शिवसेना प्रमुखाचा जो दरारा होता तो महाराष्ट्रामध्ये कोणीही कोणत्याही पक्षाच्या नेत्याने निर्माण करू शकला नाही. म्हणून त्यांची बरोबरी करण्याचा प्रश्नच येत नाही. आमचा पक्ष, आम्ही ज्या पद्धतीने आता प्रगती करतोय, ज्या पद्धतीने पुढे जातोय, हा दबदबा नाही तर लोकांचा विश्वासावर जातोय. म्हणून आम्हाला दबदबा निर्माण करण्यापेक्षा लोकांचा विश्वासात संपादन करणं हे महत्वाचं वाटतं. अजूनही हे लोक मुंबईत नाही. मंत्रिपद कोणाला द्यायचं यावर वाद सुरू आहे. मंत्रिपद एकाला मिळेल आणि उरलेल्या 5 जणांना 25 कोटी दिले जातील. रात्री डील झाली असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊतने रात्री जास्त घेतली असावी, त्याला तर सगळं स्वप्नात दिसतं. आता हे असं कधी घडतं का हो? कुणाला मंत्रिपद द्यायचंय आणि कुणाला 25 कोटी द्यायचे, हे काय याच्या कानात कुणी येऊन सांगतंय का? हा किती मूर्ख माणूस असावा, याची काही लिमिट जरी ठेवायला पाहिजे का नाही? अहो, 6 महिन्यापूर्वी पक्ष फुटणार हे तुम्हाला माहित होतं, तुम्ही झोपा काढत होते. त्याचं काय? ऑपरेशन टायगर कधी चाललं? 6 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी चाललेल्या बातम्या येत्या. मग तुम्ही तुमच्या पक्षाच्या या सगळ्या पदाधिकाऱ्याला थांबवण्यात अपयशी कसे ठरला? आणि म्हणून तुम्हाला आता पक्षाची गरज नाही राहिली. आणि संजय राऊत मुळात त्यांनी लॉक जे आहे ना, गोदरेजचं लॉक त्याच्या हातातच आहे. तो हा पक्षाला कधी लॉक लावेल ना आणि कधी पळून जाईल सांगता येत नाही. कारण की भविष्यामध्ये आता तो कधीही राज्यसभेचा खासदार सुद्धा होणार नाही. तर एक असं आहे की चंद्रकांत खैरे काल असं म्हणाले की मराठवाड्यातला एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी हे सगळे पैसे दिले आणि हे सगळं जमवून आणलं. म्हणजे आता ते मराठवाड्यातला कॉन्ट्रॅक्टर कोण असं आहे? 600 कोटी रुपये जबाबदारी. आता कोण कॉन्ट्रॅक्टर, त्याचं नाव घेतलं पाहिजे ना. कोणतरी असेल तर सांगितलं पाहिजे. किती पैसे त्याच्या घरात आहेत, किती पैसे त्यांनी वाटलेत, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हवेतल्या आहेत गोष्टी. एखादा आरोप करायचा ज्याच्यामुळे खळबळ माजेल, अशा प्रकारचं तंत्र आजकाल अनेक राजकीय पक्षाचे नेते वापरतात. साहेब, रोहित पवारांचं असं दिग्दर्शन एका खात्यात 85 कोटी रुपये आणि विकास निधीमध्ये 250 कोटी चालू केलं. आता या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र बसावं आणि एक आकडा ठरवून घ्यावा. लोक कन्फ्युज आहेत हो. संजय राऊत एक आकडा सांगतो, रोहित पवार एक आकडा सांगतो, ते बाकीचे आणखीन काही प्रवक्ते ते वेगळा आकडा सांगतात. यांना माझी विनंती राहणार, तुम्ही एका ठिकाणी या, बसा आणि एक आकड्यावर ठाम राहा. मग कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं हे कळलं तरी खरं. ज्यांना माणसं जपता येत नाही ते आकड्याची बोली बोलतात.